पालखी गेलेली होती आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी मी घेतली माझी बॅग पॅक करायला, कारण उद्या सकाळीच मला निघायचे होते. तर इथं माझी बहीण मला हेल्प करत होती. त्याच्यानंतर मग मी मम्मीने ते शेवाळ्या कुरड्या वगैरे दिल्या आणि त्याच्यानंतर सकाळी मग उठलो आणि सकाळी सकाळी तयारी करून निघालो. माझा भाऊ आला होता आम्हाला सोडायला. त्याच्यानंतर आम्ही पोचलो अकोल्यात. अकोल्यात आम्हाला तिथे पण पालखीचे दर्शन झाले. इथे पालखी आलेली होती, पण आमच्या थोडं समोर गेलेली होती, तर आम्ही निघून आलो. आणि बघा सर्व लोकांनी इथं सर्व तयारी केलेली आहे पालखीची येण्याची. पालखीच्या स्वागतासाठी सर्वांनी रांगोळ्या वगैरे काढून ठेवलेल्या आहे. त्याच्यानंतर मग आम्ही पोचलो बसस्टँडला. तिथं थोडी गर्दी होती तर वेळ लागला. त्यानंतर पोचलो मग बसस्टँडला आणि बसस्टँडवर आल्यानंतर मग लगेच बस लागलेली होती. मग त्या बसमध्ये बसलो आणि इथं बस लगेच निघाली आणि मग माझा भाऊ चालला गेला. नेत्रांश मामाला बाय केलं आणि दरवेळेस नेत्रांश रडतो. यावेळेस खूप दिवस राहिल्यामुळं काही रडला नाही, नाहीतर म्हणते मामाला घेऊन चल आपल्यासोबत. आणि त्याच्यानंतर मग तिथून बस निघाली. नेत्रांशने काल हे यात्रेमधून दुर्बीण घेतली होती, तर याच्यामधून बघत होता बाहेर कसं दिसते. त्यानंतर संभाजीनगरच्या बसस्टॉपला उतरलो आणि इथे सिटी बसमध्ये बसलो. सिटी बस लागली होती डायरेक्ट आमच्या घरापर्यंत. तर मग सिटी बसमध्ये येऊन आम्ही बसलो आणि इथं थोडंसं वातावरण खराब झालेलं होतं, पावसासारखं वातावरण. त्यानंतर खूप जोरात पाऊस पडला. जेव्हा आम्ही उतरलो तेव्हा त्याचे पप्पा आम्हाला घ्यायला आले, तेव्हा आम्ही ओलं होऊनच घरी आलो. आणि बघा घरी आल्यावर अशी काहीतरी घाण झालेली होती घरात, कारण इतके दिवस मी कधीच राहिलेली नाही आहे. बाहेर पण खूप घाण झालेली होती आणि घरात पण खूप धूळ धूळ वाटत होती. त्यानंतर मी घेतलं सर्व आवरायला, सर्व झाडून वगैरे काढलं, पुसून काढलं आणि बाहेरचा पण कचरा भरून घेतला सर्व. हे असे भांडे पडलेली होती, भांडे जमा करून ठेवलेली होती त्यांनी आणि कपडे काय जमा केले आणि बाहेरचं असं धुवून वगैरे घेतलं आणि सगळा कचरा एका ठिकाणी केला. 3 गोण्या असा काहीतरी कचरा निघाला होता. झाडाची खूप पाने गळलेली होती, कारण खूप दिवसापासून कोणीच नव्हतं. आमच्या शेजारच्या ताई पण इथे नव्हत्या. त्यानंतर मी फ्रीज साफ केला आणि भाजी वगैरे आणली आणि भाजी वगैरे ठेवून दिली त्याच्यात आणून. त्यानंतर नेत्रांशला येताना तिथं दिसला मेला, तर तो रडत होता मला मेल्यात घेऊन जा म्हणून. तर मग त्याला मेल्यात घेऊन गेलो आणि त्याला त्याच्यात बसवलं. आम्ही पण ब्रेक डान्समध्ये बसलो.